अकोल्यात आदिवासी समाजाचा रोष उसळला आहे। आरक्षणात बोगस जमातींच्या घुसखोरी विरोधात सकल आदिवासी एकता महासंघासह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला। वैध आदिवासींच्या हक्कांसाठी ही लढाई तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे। अकोला शहरात सोमवारी बोगस जमातींच्या घुसखोरी विरोधात आदिवासी समाजाचा प्रचंड जन आक्रोश उसळला। सकल आदिवासी एकता महासंघासह विविध संघटनांनी एकत्र येत क्रिकेट क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। आमचं आरक्षण परत द्या, बोगस घुसखोर हटवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आरक्षणातील बोगस घुसखोरी तात्काळ थांबावी अशी ठाम मागणी केली। तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषद स्थापन करावी, आदिवासी जमाती कायद्यात सुधारणा करावी आणि धनगर, बंजारा, वंजारी, वडार, गोपाल आदी भटक्या समाजांना आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशा मागण्या संघटनांनी मांडल्या। संघटनांनी याही मागण्या केल्या की एसटी प्रवर्गातील रिक्त 75,000 शासकीय पदांची भरती त्वरेने करावी, बोगस वैधता प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर SIT चौकशी बसवावी आणि जात पडताळणी समित्यांना पुनर्तपासणीचे अधिकार द्यावेत। बोगस प्रमाणपत्रांमुळे वैध आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने अशा विद्यार्थ्यांची पदवी व प्रमाणपत्रे रद्द करावीत आणि त्या जागा मूळ आदिवासींना द्याव्यात अशी संघटनांची मागणी आहे। मोर्चात जिल्हाभरातून आलेले आदिवासी बांधव, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाने आरक्षणातील अन्यायाविरोधातील आदिवासींचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला आहे।